हा सगळा प्रशासनाचा गोंधळ आहे ना। आजही आम्ही इकडे आलोय तर फक्त उडवाउडवीच दिसते, उत्तरं फक्त उडवाउडवीचीच आहेत। आम्हाला काय शेवटी उपोषण करण्यापलीकडे दुसरा काय पर्याय ह्या देशामध्ये दुसरं काही होत नाही। येत्या 45 दिवसामध्ये जर याचा कुठला निकाल लागला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने एक जनआक्रोश मोर्चा करू। पेण येथील शिवकमल सोसायटीची इमारत 2003 मध्ये बांधून यातील रूम सदनिका धारक यांना परवाना देऊन वापरण्यास देण्यात आले होते। आज 20 वर्षानंतर ही इमारत जुनी तसेच धोकादायक झाली असताना या इमारतीची पुनर्बांधणी इमारत होत नसल्याने शिवकमल सोसायटीमधील रहिवासी यांनी एकत्र येत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकोर यांच्या पुढाकाराने प्रांत कार्यालयावर धडक दिली। या प्रसंगी जुनी व धोकादायक झालेली तसेच सदनिकाधारक यांच्या नावे खरेदी खत असलेली इमारतीची पुनर्बांधणी करण्यात यावी, तसेच पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्यात MPID अन्वये अधिसूचित करण्यात आलेल्या संचालकांच्या यादीतून वगळण्यात यावे व रहिवाशांना न्याय मिळावा, अन्यथा 45 दिवसानंतर जनआक्रोश आंदोलन नागरिकांना घेऊन करण्यात येईल असा इशारा संदीप ठाकोर यांनी प्रशासनाला दिला आहे। यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकोर, अध्यक्ष दौलत गोंधळी, सेक्रेटरी प्रकाश राजे, सुनील ठकेकर, महेंद्र पाटील, दिनेश गावंड, हर्षदा पिलाने, वैशाली गोंधळी, वनिता चाचिवले तसेच रहिवासी महिला आदी उपस्थित होते। मी सगळे शिवकमल सोसायटीचे रहिवासी आहोत। 2019ला सोसायटीची डीम कन्व्हेन्स झाली आहे आणि त्याच्यानंतर हा मुद्दा समोर आला की पेण अर्बन घोटाळ्यामध्ये इमारतीचा काही भाग त्याच्यामध्ये आढळला। पण कागदोपत्री सगळं क्लिअर असताना जर असा पुन्हा प्रॉब्लेम होतोय तर हा सगळा प्रशासनाचा गोंधळ आहे ना। आजही आम्ही इकडे आलोय तर फक्त उडवाउडवीच दिसते, उत्तरं फक्त उडवाउडवीचीच आहेत। तर याच्यातून काहीतरी मार्ग निघावा अशी सगळ्या म्हणजे महिला वर्गाकडून तर मी विनंती करतेच, कारण का दिवसभर आम्ही घरात असतो, प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करायला लागतात, त्याच्यामुळे याच्यातून लवकरात लवकर बाहेर काढावी अशी आम्ही विनंती करतो प्रशासनाला। तो मूळ मुद्दा आहे, कारण आतापर्यंत सगळ्यांना आम्ही चौकशी केली, वकील पण तेच म्हणतात की अडवण्यासारखा मुद्दाच नाही आहे। एक छोट्याशा याच्यावर पेण अर्बनने हे लावलेलं आहे, तर तेवढा काढण्यासाठी त्यांनी मग त्यांच्या दुसऱ्या प्रॉपर्टीवर करा ना, कुठून तरी मार्ग काढून ही बिल्डिंग आम्हाला मोकळे हे नवीन बांधण्याचा पुनर्विचार करायसाठी हे द्यावं, आणि ते सर्वस्वी ह्यांच्याच हातात आहे। पण हे काय ह्यांच्या पुढे काय कागदोपत्री चाललं आहे काय कळत नाही, त्याच्यावर त्यांनी आम्हाला निर्णय द्यावा लवकरात लवकर। त्यामुळे आम्हाला काय शेवटी उपोषण करण्यापलीकडे दुसरा काय पर्याय ह्या देशामध्ये दुसरं काही होत नाही। बरं काय त्यांची अडचण आहे तेही काय सांगत नाहीत। दरवेळेला जिथे जिथे जाऊ तेच वेळ लागेल, आणि वेळ म्हणजे काय, किती वेळ लागेल ह्याला काहीतरी लिमिट पाहिजे का? दरवेळेला तीच उत्तर ऐकायची आम्ही। आज एवढी माणसं कामधंदे सोडून, आज वर्किंग डे आहे, सगळे गोळा होतात, येतात, दरवेळेला मिटिंग घेतो, दर ठिकाणी जातो, उत्तर काहीच नाही। होईल काय काळजी करू नका, होईल, कधी होणार याच्यासाठी तुम्ही आता पत्रकार लोकांनी जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करून, आणि या साहेबांचा सपोर्ट आहे, कुठून तरी यातनं लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही आमच्या पुढच्या तयारीला जातो, कारण दुसरा पर्याय दिसत नाही। आज शिवकमल सोसायटीच्या सर्व नागरिकांना सोबत घेऊन आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आम्ही प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली। विषय एकच होता की जी 2003 साली शिवकमल सोसायटी नामक जी बिल्डिंग जी ज्याचा वापर परवाना 2003ला देण्यात आला, त्यानंतर 2018ला जेव्हा सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यात आलं, त्याच्यानंतर 2019ला याची डीम्ड कन्व्हिन्स झाली। पण त्याच्यानंतर अचानक कुठे प्रशासनाला जे निबंधक आहेत त्यांच्याकडनं कुठे खुलासा मिळाला यांच्या सोसायटीला की याच्यामध्ये कुठेतरी पेण अर्बन बँकेचं कुठेतरी याच्यामध्ये घोटाळ्यामध्येही तुमची इमारत आढळलेली आहे। तर या संदर्भात जेव्हा यामध्ये क्लिअर कट येतं की जो विकासक असतो त्या विकासकाचा सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, डीम्ड कन्व्हिन्स झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्याच्याशी काही संबंध नसतो। तर आम्हाला तेच म्हणायचं प्रशासनाला, ही कागदपत्रे ही पूर्ण सोसायटी, सर्व नागरिक हे पूर्णपणे क्लिअर आहे। आता एवढं सगळं प्रकार असताना देखील जर प्रशासनाने यांना जर वेटीस धरलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की येत्या 45 दिवसामध्ये आम्ही तर प्रशासनाने वेळ घेतलेली आहे, तो बोजा उतरवण्याकरता जे पेण अर्बन बँकेचे काही कर्मचारी जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी चर्चेकरता जो मार्ग मोकळा करण्याकरता बोजा उतरवण्याकरता काही वेळ मागितला आहे। पण आम्ही त्यांनाच 45 दिवसांची मुदत देतो आहे। येत्या 45 दिवसामध्ये जर याचा कुठला निकाल लागला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने एक जनआक्रोश मोर्चा करू, आणि त्याचा निकाल नक्कीच या प्रशासनाला घ्यावाच लागेल असे आम्ही कळतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।